शहरात सोशल डिस्टन्स मास्क न वापरणाऱ्या दुकानदारावर धडक मोहीम सुरू केली आहे। त्याच शहरातील खासगी संस्थाला नियुक्ती करण्यात आली, मात्र या संस्थामधील कर्मचारीने सक्करसात मधील गौतम भन्साली या औषधी विक्रेत्याला जबरदस्तीने 3000 रुपयाचे चालान दिले। औषधी दुकान मध्ये नियमाचे पालन केल्यावर सुद्धा चालान दिले। नाम गौतम शांतिलाल जी बंसाली, कीर्ति मेडिकल, अमरावती। क्या विषय क्या होगा? क्या आप जो अभी निवेदन दिया है कि आपके बैठक में आए एमएनसी वाले कंप्लेन करने का, बोले आपको वार्निंग दी थी बोले इसके पहले, और दुकान पे डायरेक्ट बोले सील लगाते अभी की अभी पेनल्टी भरो। आड़ी टेढ़ी बातें करने लग गए, सोशल डिस्टेंसिंग नहीं है वगैरह। मैं बोला उनको कैमरा आप लेके यहाँ पे भीड़ जमा हो गई आपके वजह से। मैंने बोला मेरी वजह से नहीं है, बोला यहाँ पे मेरे कस्टमर नहीं है। मानने को तैयार नहीं। उसने 3000 का चालान फाड़ा, पैसे लेके चला गया और गाली गलौज किया अलग। बाद में चौक पे दूसरे व्यापारियों से, गोविंद अंकल से, सबसे गाली गलौज में बात किया उसने। क्या आपके नियम का पालन नहीं किया इसलिए वो बहुत मेरी दुकान पे चौकोन बने हुए। उन्होंने इसके पहले मेरी दुकान मेडिकल 1 महीना बंद कराई। मेडिकल तो जबकि सब जगह के खुले थे, उन्होंने मेरा मेडिकल बंद कराया। 1 महीना मेडिकल बंद था मेरा। आज भी 5 बजे शाम में मेडिकल बढ़ा देता मैं। क्या मांग है आपने अभी? वो मेरी पावती 3000 की फाड़ी उन्होंने 12 महीने। क्या करा? 3000 उन्होंने बताया मेरे को, तो बोले 3000 के ये मास्क उन्होंने बोले गरीबों में सबको बांट देंगे। बोले जरूर तेरी तरफ से बांटे, हमारे तरफ से। त्या परिसरातील एका शिवसैनिक तेथे आला असता त्याला ही धमकी दिल्याने येथील बर्तन बाजार व्यावसायिक आणि शिवसैनिकांनी गुरुवारी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना कार्यालयामध्ये जाऊन हकीकत स्पष्ट केली। सक्करसात परिसरात अनेक व्यावसायिक आहेत। बर्तन बाजार, सफारा, मेडिकलची दुकाने असून या ठिकाणी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरवर विशेष लक्ष दिल्यानंतर जबरदस्तीने पैसा वसुली करणाऱ्यांवर बैठकीमध्ये सर्वांनी मागणी केली। बैठकमध्ये आरोप केलेल्या कर्मचारीबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सर्वांना स्पष्ट केले। यावेळी सक्करसात परिसरातील माजी नगरसेवक प्रवीण हरमकर, गोविंद दायामा, गोविंद सोमानी, शिवसेना पदाधिकारी पप्पू मुनोत, विनोद डागा, गौतम भन्साली आदी उपस्थित होते। सक्करसात येथे कोणतीतरी एनजीओ आणि महानगरपालिकेचे कोणीतरी एकूण एसआय अशा लोकांनी, महानगरपालिकेचे लोक तिथे आले। त्यांच्यासोबत कोणतीतरी एनजीओ आहे जे काम करते। ते एनजीओ याच्या आधी पण सक्करसातमध्ये 1 वर्षापासून लोकांना त्रास देत आहे। प्लॅस्टिकच्या माध्यमातून म्हणू का, एक कोणी सय्यद, त्याच्यामध्ये एक सय्यद आहे। तो सय्यद लोकांना पैसे मागतो, 500 रुपये महिना, 1000 रुपये महिना प्लॅस्टिकच्या नावावर। या कीर्ती मेडिकलवर त्यांनी 1 महिना आधी मेडिकलवाल्याला धवल दिली, तर त्यांनी मेडिकल बंद केलं 1 महिना। असं करता करता डबल आज त्याच्याकडे मेडिकलकडे अजून आज त्यांनी धावा बोलला। मेडिकलमध्ये सोशल डिस्टन्सेशन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या, तरी पण त्यांनी त्याला 3000चा दंड दिला। मग सगळे लोक जमा झाले। तिथे जमा होत असताना आमचा एक शिवसैनिक विभाग प्रमुख तिथे उभा होता। त्या शिवसैनिकाला टीका असतो नेहमी शिवसेनेचा। त्यांनी त्या सय्यद जो हा अधिकारी आहे यांनी त्याच्या टीकेवर आक्षेप घेतला। टीका लावला म्हणून तुका माझ्यावर रंगबाजा करतो का, या पद्धतीची वागणूक बोलणं केलं। मेडिकलवाल्याला नेहमी वारंवार धोसा देणे, वारंवार त्याच्यापासून पैसे मागणे अशी मागणी करते। यामुळं पूर्ण सरापा सक्करसात इथले सगळे व्यापारी आज या बर्तन बाजार युनियनचे, सक्करसात युनियनचे सगळे लोक आज माननीय आयुक्त साहेबांना भेटले। आयुक्त साहेबांशी आम्ही चर्चा केली। आयुक्त साहेबांना पूर्ण सविस्तर चर्चा करून त्यांना हा विषय सांगितला आणि मांडला। त्यामध्ये निष्कर्ष असा निघाला का त्यांनी हे म्हटलं का ही एनजीओ या प्रकारे अगर काम करत असेल तर आम्ही त्याच्यावर सक्त कारवाई करून त्यांना या एनजीओतून इथून हटवून देऊ असं त्यांनी आश्वासन दिले। आणि जो अधिकारी सय्यद म्हणून जो अधिकारी आहे त्याच्यावर आम्ही सगळ्या कारवाई केलेल्या आहे। फक्त कोविड-19मुळे त्याची कारवाई थांबली आहे, त्याला पण आम्ही याच्यातून बडतर्फ करणार आहोत असं त्यांचं आश्वासन दिलं। आणि आता हे जे 3000चा दंड झाला, कारण की दंड ह्या मनपाला दिला गेला, तर आमचे कीर्ती मेडिकलचे जे संचालक आहेत त्यांनी या दंडाचे 3000 रुपयाच्या लोकांना, गरीब लोकांना मास्क वाटण्याचा असा निर्णय केला आणि महानगरपालिकेला ते दान म्हणून लोकांना मास्क म्हणून असे देण्यात ठरवले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।